महिलांसाठी सरकारी नोकरीची संधी आहे, जाहिरात आलेली आहे। नर्स, मिडवाईफ, परिचारिका आणि स्टाफ नर्स या पदावर काम करायचं असेल तर जाहिरात आलेली आहे। पात्रता काय असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, शैक्षणिक पात्रता, रिक्त जागा कुठे आहेत, फॉर्म कुठे भरायचा आहे, ही संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। नमस्कार, मी गणेश मानकर, इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो। आगामी काळात सरळ सेवेची खूप मोठी जाहिरात जी आहे तर ती येणार आहे। त्याच्यामध्ये तलाठी महत्त्वाचं पद आहे, मनपा आहे। तर या सर्वांविषयी तयारी करत असाल तर याची TCS IBPS पॅटर्न नुसार एक नॉन टेक्निकलची बॅच आपण लॉन्च केलेली, जी तुम्हाला सर्व सरळ सेवा परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहे। याच्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय, तसेच हा नंबर दिसतोय याला तुम्ही कॉल करू शकतात। आणि या बॅचच्या फीजवर तुम्हाला आणखी ऑफ मिळणार आहे, 1999 या प्राइसवर फ्लॅट 10% पर्यंतचा ऑफ मिळणार आहे, जर तुम्ही हा GM10 कोड यूज करत असाल तर। बघूया, बघा जाहिरात जी आहे तर ती सरकारी नोकरीची आलेली, ती म्हणजे ठाणे मनपामध्ये, ठाणे मनपा येथील हॉस्पिटल मधील जे आहे तर ते तुम्हाला इथं नोकरी असणार आहे। गट क आणि गट ड या पदांची जाहिरात असणार आहे। बघा कोणती कोणती पद आहेत पाहूया। बघा, निम वैद्यकीय सेवा गट अ, परिचारिका जिद्दशाळा S13 ची वेतन श्रेणी असणार आहे 35,400 ते 1,12,400। किती पद असतील? फक्त 3च पद आहेत, पद कमी, ठीक आहे। निम वैद्यकीय सेवा गट क पब्लिक हेल्थ नर्स PHN S14 ची वेतन श्रेणी असेल 38,600 ते 1,22,800। किती असणार आहेत? 4च जागा, ठीक आहे, कमी जागा आहेत। पण शेवटचं बघूया बाई, निम वैद्यकीय सेवा गट क नर्स, मिडवाईफ, परिचारिका किंवा स्टाफ नर्स S13 ची वेतन श्रेणी आहे 35,400 ते 1,12,400। किती पद आहेत? 457। महिलांसाठी खूप चांगली संधी असणार आहे, 457 पदांवर त्यांना इथं संधी मिळू शकते। पुढे ऑनलाईन अर्ज हे 12 ऑगस्ट पासून सुरू झालेले आहेत आणि 2 सप्टेंबर फॉर्म भरण्याची जी आहेत तर ते अंतिम दिनांक असणार आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय। परीक्षा शुल्क ओपन प्रवर्गातून असाल तर 1000 रुपये लागतील आणि मागासवर्गीय प्रवर्गातून असाल तर 900 रुपये लागतील, परंतु माजी सैनिक आणि दिव्यांग माजी सैनिक यांना कुठल्याही पद्धतीचं शुल्क इथं लागणार नाही। पुढे बघा, इथं रिक्त जागा ज्या आहेत तर ते आपल्याला इथं बघायला मिळतात। बघा, परिचारिका जिद्दशाळा गट क, आता इथं महिला आरक्षण नाही, कारण की हे सर्व पद महिलांसाठीच आरक्षित आहेत। इथं फक्त 3च जागा पाहायला आपल्याला मिळतात। पुढं याच्यासाठी पात्रता काय लागते? ही जी परिचारिका जिद्दशाळा आहे याच्यासाठी खूप कमी जागा आहेत, पण ही त्याच्यासाठी पात्रता आहे। हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून एकदा वाचून घ्या। पण आपल्याला जे मेन बघायचंय ना तर ते म्हणजे नर्स, मिडवाईफ, परिचारिका आणि स्टाफ नर्स याच्या जवळपास 457 जागा ज्या आहेत तर त्या रिक्त आपल्याला पाहायला मिळतात। मग याच्यामध्ये बघा, अनुसूचित जातींसाठी 74, जमातींसाठी एकच, फक्त ST साठी एकच जागा आहे। SC साठी जास्त जागा आहेत, VJS साठी 8, NTB साठी 9, NTC साठी 15, NTD साठी 9, SBC साठी 7, OBC वाल्यांसाठी पण चांगले आहेत, किती? 108 जागा आहेत। पुन्हा SCBC वाल्यांना 46 आणि EWS वाल्यांना 46 आणि ओपन वाल्यांसाठी 134 जागा असणार आहेत। फक्त ST प्रवर्गाच्या जागा इथं कमी असणार आहेत, अनुसूचित जमातींच्या एकच जागा आहे, बाकी त्यांनी ओपन मधून जे आहेत तर ते फॉर्म इथं भरू शकतात। बाकी जर पाहायला गेले SC ला खूप चांगल्या जागा आहेत, OBCचं ठीक आहे, त्यांना आरक्षण जास्त आहे, बट SCBC ला आणि EWS वाल्यांना 10% कोटा असून देखील खूप मोठ्या प्रमाणावर इथं जागा त्यांना पाहायला मिळणार आहेत, म्हणून त्या महिलांनी विशेष करून इथं अप्लाय कराच, खूप कमी कट ऑफ पण लागू शकतो तुमचा। पात्रता काय असणार आहे? सगळ्यात आधी तुमची 12वी पास पाहिजे। किती? 12वी पास पाहिजे। पुन्हा महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची जनरल नर्सिंग किंवा मिडवाईफरी म्हणजे ज्याला आपण म्हणतो GNM ही तुमच्याकडे पदविका पाहिजे, तो डिप्लोमा कंप्लीट पाहिजे। तसेच BSc नर्सिंग प्राधान्य असेल, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी तुम्हाला आवश्यक आहे। त्यासोबतच तुम्हाला शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी हॉस्पिटल यांच्यामधील नर्स, मिडवाईफ, परिचारिका आणि स्टाफ नर्स या कामाचा 3 वर्षाचा अनुभव असला पाहिजे। बघा, अनुभव असणारे खूप कमी महिला असतील आणि तुमच्याकडे जर अनुभव असेल तर नक्की तुम्ही या पदासाठी फॉर्म भरा। ठाणे मनपाच्या अधीनस्थ परिचर्या प्रशिक्षण संस्थेकडून सुधारित जनरल नर्सिंग आणि मिडवाईफरी BSc नर्सिंग पूर्ण केलेल्या उमेदवारास प्राधान्य असेल आणि मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे। बरं का, मेन म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल एखादी महिला आहे, तिने GNM चा कोर्स केलेला प्लस 3 वर्षाचा अनुभव आहे, तर तिच्यासाठी तर ही खूप मोठी संधी जी आहे तर ती असणार आहे। वयोमर्यादा आहे बघा, 2 सप्टेंबर 2025 रोजी तुमची कॅल्क्युलेट केली जाणार आहे। किमान 18 पाहिजे आणि ओपन वाल्यांसाठी 38 आणि मागासवर्गीयांमध्ये असेल तर 43 वर्ष इथं वयाची अट आपल्याला बघायला मिळणार आहे।
त्यासोबतच परीक्षा पॅटर्न त्यांनी अजून काही दिलेलं नाही आहे. ऍक्च्युअली त्यांनी परीक्षा पॅटर्न द्यायला पाहिजे होता, पण त्यांनी इथं काय सांगितलं की प्रत्येक पदासाठी ऑनलाईन परीक्षा वेगवेगळी घेण्यात येईल. त्याच्यामध्ये त्यांनी विषय पण नमूद करून दिलेले आहेत बघा. इथं मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता हा विषय असेलच. त्यासोबतच व विषय ज्ञान या विषयावर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील, म्हणजे हे 4 तर विषय असतीलच. त्यासोबतच तुमचं जे जीएनएम एएनएमचं काही असेल ना, तर त्याची टेक्निकलच्या बाबी इथं प्रश्न जे आहेत तर ते तुम्हाला इथं बघायला इथं मिळणार आहेत. हे गोष्ट तुम्ही इथं लक्षात घ्या. मागे नुकतंच जे केडीएमसी द्वारे आणि नवी मुंबईद्वारे जो सिलेबस जाहीर करण्यात आला होता त्याच्यामध्ये पण आपल्याला दिसतं बघा. स्टाफ नर्सच्या सिलेबसमध्ये आपल्याला काय दिसतं बघा, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट याच्याविषयी काही म्हटलं नाही. हा येऊ शकतो, हा तर येणारच आहे बघा. RCH प्रोग्राम, नर्सिंग ऍक्ट, अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, मायक्रोबायोलॉजी, सोशियोलॉजी. तर हे व्हिडिओ पॉज करून एकदा तुम्ही हे टॉपिक वाचून घ्या, स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि यांचा अभ्यास तुम्ही सुरू ठेवा. पुढे मराठीमध्ये काय विचारलं जाणार आहे बघा. व्याकरण, सर्वसाधारण शब्दसंग्रह, म्हणी आणि वाक्यप्रचार त्यांचा अर्थ, उतार्यावरील प्रश्न, वाक्य पृथक्करण आणि त्यांचे प्रकार. त्याचबरोबर इंग्रजीवर हा संपूर्ण टॉपिक असेल, ज्याच्यामध्ये ग्रामर, वोकॅब या पार्ट असणार, त्याच्यासोबत पॅसेज पण असणार आहे. त्याच्यानंतर जीके मध्ये जनरल नॉलेज, महाराष्ट्राचा इतिहास, राज्यघटना, महाराष्ट्र व भारताचे नागरीकरण, अद्ययावत तंत्रज्ञान, पर्यावरण समस्या, वारसास्थळे, पर्यटन, ऊर्जा संवर्धन आणि घनकचरा व्यवस्थापन हे पॉइंट्स तुम्हाला पाहायला मिळतील. त्यासोबत रिझनिंग मध्ये हे सगळे पॉइंट्स तुम्हाला जे आहे तर ते इथं बघायला मिळणार आहे. तर अशा पद्धतीने आपण या संपूर्ण पदाविषयी माहिती जाणून घेतली बघा. 3 वर्षाचा अनुभव आहे, जीएनएम कंप्लीट केले, 12वी कंप्लीट केले, तर त्या महिलांना मी सांगेल तुम्ही अवश्य फॉर्म भरा, कारण की अशी संधी पुन्हा येणार नाही. 457 जागा खूप चांगल्या जागा आहेत. तुमची कॉम्पिटिशन काही जास्त नसणार आहे, कारण की 3 वर्षाचा एक्सपिरियन्स इथं मागितलेला आहे. म्हणून तुम्ही फॉर्म अवश्य भरला पाहिजे. आणि याची जर नॉन टेक्निकलची तुम्ही तयारी करत असाल, म्हणजे टेक्निकल विषय सोडून जसं की मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, तर या विषयांसाठी महाराष्ट्रातील सर्वात दर्जेदार बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे. 2023 मध्ये ज्यावेळी सरसेवा झाली होती तर त्यावेळी महाराष्ट्रातून सर्वात जास्त निवड जी आहे तर ती इग्नाइट अकॅडमी यांनीच दिलेली होती. तर आता पण तुम्हाला संधी आहे की या नॉन टेक्निकलचा प्रॉपरली तुम्ही अभ्यास करायचा. टेक्निकलचा तुम्ही तुमच्या पद्धतीने जे आहे ऑलरेडी तुमच्या शिक्षणमधनं अभ्यास झालेला असतो, तर तो अभ्यास जर रिवाइज केला आणि याला नॉन टेक्निकलची जोड दिली तर नक्कीच तुमचं सिलेक्शन जे आहे तर ते होऊन जाणार आहे. ठीक आहे, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.